मित्रहो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी इतिहास या विषयाअंतर्गत वसाहतवाद हा घटक आपण अभ्यासलेला होता. या वसाहतवादाचा अर्थ आणि स्वरूप आपण त्या ठिकाणी समजावून घेतलेलं होतं. त्यानंतर वसाहतवाद याच्या उदयाची कारणं जी आहे, ही कारणे आणि परिणामांचा आढावा देखील आपण घेतलेला होता. आता आपण या ठिकाणी वसाहतवाद ही संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर, म्हणजेच वसाहतवाद म्हणजे काय हे आपल्याला माहीत झालं की एखादा प्रदेश आपल्या सामर्थ्याच्या बळावरती एखाद्या भूप्रदेश ताब्यात घेतो आणि त्यावरती आपलं राज्य स्थापन करतो. यालाच आपण काय म्हटलं? वसाहतवाद. मग आता वसाहतीमधील कच्चा माल त्या ठिकाणी आपल्या देशात घेऊन जाणं आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून पक्का माल तयार करणं, ही प्रक्रिया करून पुन्हा या पक्का माल तयार केलेल्या मालासाठी बाजारपेठ मिळविण्यासाठी वसाहतीचा उपयोग करणं, हेच वसाहतवादाचं लक्षण आहे. हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलं. मग त्यानंतर आपण त्या ठिकाणी वसाहतवादाचा अर्थ, स्वरूप, त्याची कारणे, परिणाम हे सगळं आपण अभ्यासलं आणि मग आपल्याला लक्षात आलं की आशिया आणि आफ्रिका खंडाच्या माध्यमातून लोकांचं आर्थिक शोषण कसं झालं. आज खऱ्या अर्थानं या आर्थिक शोषणाचा परिणाम काय झाला हेही आपल्याला त्या ठिकाणी समजलं. किंबहुना या वसाहतीच्या माध्यमातून त्याचा परिणाम विधायक दृष्टिकोनातून सुद्धा झाला. तो म्हणजे राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जागृती झाली, हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलं. आता आपण थोडंसं पुढचा पॉईंट या ठिकाणी अभ्यासूया, ते म्हणजे युरोपीय वसाहतवाद. तर आता आपण पाहूया युरोपीय वसाहतवाद या अनुषंगानं आपण पुढील मुद्दा या ठिकाणी आता माहिती करून घ्यायचा आहे. आता हे कारणे, परिणाम हे सगळं आपण अभ्यासलेलं आहोत. यानंतर आता आपण हा युरोपीय वसाहतवाद जो आहे या अनुषंगानं आपण माहिती घेऊया. पहा विद्यार्थी मित्र हो, युरोपीय वसाहतवाद याच्यामध्ये पहिलाच मुद्दा आपण अभ्यासायचा आहे, ते म्हणजे अमेरिका. या अमेरिकेच्या अनुषंगाने आपल्याला काय माहिती घ्यायचं आहे, काय जाणून घ्यायचं आहे, तर अमेरिकेतील वसाहतवाद आपल्याला जाणायचा आहे. आणि याचा अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की बलाढ्य युरोपीय राष्ट्रांनी दुर्बल राष्ट्रांवरती आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलं, तिथं वसाहती स्थापन केल्या आणि राजकीय गुलामगिरी त्या वसाहतींना ढकललं. मग निश्चितच या वसाहतवादी युरोपियनच्या दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर अमेरिका हा खंड आणि या अमेरिका खंडातील मूळ रहिवासी जे होते, रहिवासी म्हणजेच लोक, की ज्यांच्या जमिनी होत्या त्या जमिनी आपलंसं करण्याचा प्रयत्न या युरोपीय त्या ठिकाणी लोकांनी केलेलं होतं. मग मला या ठिकाणी सांगायचं आहे की या युरोपीय लोकांनी पहिलाच मुद्दा या ठिकाणी काय केलं की युरोपीय राष्ट्रांनी दुर्बल राष्ट्रांवरती प्रभुत्व निर्माण केलं आणि तिथं वसाहतीवरती आपली राजकीय गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न केला. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो की अमेरिकेतील लोक जी आहेत, या लोकांच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी बळकावून घेतल्या, म्हणजेच काय, आपलंसं केल्या. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की मेक्सिको आणि पेरू हे जे देश आहेत, त्या देशातील स्थानिकांची राज्य जी आहेत, ही स्थानिकांची राज्यसुद्धा नष्ट केली आणि त्यांच्यावरती गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न केला, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी अमेरिका खंडाची आता माहिती घ्यायचं आहे.
या युरोपीय राष्ट्रांमध्ये वसाहती स्थापन करण्याची स्पर्धासुद्धा कशी निर्माण झाली, मग त्यामध्ये पुढाकार कोण कोण घेतलेले होते, कोणकोणत्या देशांनी कसं त्या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण करण्याचं काम केलं, हे देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. आता पहा, पहिल्यांदा मी या ठिकाणी सांगेन की युरोपीय राष्ट्रामध्ये वसाहत स्थापन करण्याची जी स्पर्धा सुरू झाली, त्यामध्ये या अमेरिका खंडामध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर पोर्तुगाल आणि स्पेन यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. कोणी घेतला? पोर्तुगाल आणि स्पेन यांनी पुढाकार घेतला. आणि या पोर्तुगालनं अमेरिका खंडातील ब्राझील जे आहे ते ब्राझील ताब्यात घेतलं. पोर्तुगालनी कोणता देश ताब्यात घेतला? ब्राझील हे ताब्यात घेतलं. आणि स्पेननं मेक्सिको ताब्यात घेतलं. आणि तिथं आता हे घेण्याचं कारण काय? पोर्तुगालनं ब्राझील ताब्यात घेतलं, स्पेननं मेक्सिको ताब्यात घेतलं. हे ताब्यात घेण्याच्या पाठीमागचं कारण होतं तिथं सोन्याचे साठे होते. आणि या त्या ठिकाणी इथं व्यापार करता येईल हा त्यांचा हेतू होता. प्रचंड प्रमाणामध्ये खनिज संपत्ती आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपला फायदा होईल ही धारणा त्यांची होती. एवढंच नव्हे तर अमेरिकेसारख्या या खंडामध्ये जी भूमी आहे त्या भूमीतून म्हणजे शेतीतून ऊस आणि तंबाखू पिकवण्यासाठी हे स्पेन म्हणजे ज्यांना स्पॅनिश लोक असं संबोधलं जातं, तर ह्या स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेतून गुलामसुद्धा आणले. बघा, आता मी पहिलाच मुद्दा सांगितला की पोर्तुगाल हे काय केलं? पहिल्यांदा अमेरिका खंडातील ब्राझील ताब्यात घेतलं. कारण तिथं सोन्याचे साठे आहेत, ते आपलंसं करता येतं, खनिज संपत्ती मिळते, त्यातून व्यापार करता येतो, हा उद्देश. आणि त्याचबरोबर स्पेन यांनीसुद्धा मेक्सिको ताब्यात घेतलं, कारण तिथं सोन्याचे साठे आणि प्रचंड प्रमाणामध्ये व्यापार करता येईल. विद्यार्थी मित्रो, ह्याच स्पेनमधील लोकांनी काय केलं? आफ्रिकेतून ह्या स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेतून सुद्धा त्या ठिकाणी गुलाम आणले. कशासाठी? तर या अमेरिका खंडाच्या भूमीतून आपल्याला ऊस आणि तंबाखू पिकवायचं आहे, हे पिकविण्यासाठी. आणि मग या ठिकाणी मेक्सिको, व्हेनेझुएला, पेरू इथं त्यांना त्या ठिकाणी सोन्या चांदीचे साठे सापडले. आता हे सोन्या चांदीचे साठे सापडताच त्यांच्या असं लक्षात आलं की शेतीपेक्षा आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ते म्हणजे सोनं मिळविण्यावरती, कारण त्याच्यामध्ये फायदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि मग त्यांनी काय केलं की दक्षिण अमेरिकेच्या माध्यमातून, दक्षिण अमेरिका म्हणजे दक्षिणेकडची बाजू, अमेरिका खंडाचा दक्षिणेकडचा भाग, याची किनारपट्टी जी आहे तिथं प्रभुत्व निर्माण केलं. का केलं असेल? कारण तिथं त्या ठिकाणी शेती आपल्याला चांगली करता येईल. आणि त्यावेळी तो किनाऱ्याकडचा भाग जो होता तो म्हणजे फ्लोरिडा व कॅलिफोर्नियाचा प्रदेश होता. आणि हा सगळा ताब्यात घेतला. त्या ठिकाणी अमेरिकेतील लोक, त्या इंडियन लोक असतील, आफ्रिकेतून आणलेले गुलाम असतील, ह्यांचा उपयोग ते कशासाठी करू लागले? शेतीसाठी करू लागले. एकतर शेती गुलामांच्या माध्यमातून करून घेऊ लागले, शेतीबरोबरच त्या ठिकाणी खाणीतून प्रचंड प्रमाणामध्ये संपत्ती त्यांना त्या ठिकाणी मिळू लागली. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही माहिती सांगता येतं. आता एवढंच नव्हे तर आपला कारभार सुरळीत चालला पाहिजे का? एकतर शेती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी हा व्यापार. प्रचंड प्रमाणामध्ये ते गुलामांच्या आधारे शेती करू लागले, खनिज संपत्ती मिळाली, त्यामुळं व्यापार होऊ लागला. आता नफा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला, त्यामुळं हा कारभार पाहणं योग्य होतं. हे कारभार सुरळीतपणे पार पाडलं पाहिजे. आणि हे सुरळीतपणे चालविण्यासाठी त्यांनी एक प्रतिनिधी नेमला, ज्याला आपण गव्हर्नर म्हणतो.
हा स्पेनचा राजा जो होता हा वसाहतीच्या माध्यमातून सर्वोच्च सत्ताधीश होता. त्यानं एक संघटना स्थापन केलेली होती आणि त्या संघटनेचं नाव होतं काउन्सिल ऑफ द इंडीज. काउन्सिल ऑफ दी इंडीज अशी एक संघटना होती आणि त्या संघटनेच्या माध्यमातून हा वसाहतीमधला व्यापार सांभाळला जात होता. या वसाहतीतून जो जो कच्चा माल त्या ठिकाणी असेल तो त्या ठिकाणी आपल्या स्पेनला नेला जाईल. आता फक्त कच्चा माल घेऊन गेला तर झालं का? नाही, तर त्या कच्च्या मालावरती पक्का माल तयार करून पुन्हा या स्पेनमध्ये ज्या वसाहती आहेत त्या वसाहतींच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेला जाईल. मुलांनो, या पद्धतीनं हा दुहेरी फायदा घेण्याचं काम या स्पेनमधील लोकांनी केलेलं होतं आणि या प्रदेशातील त्या ठिकाणी सोने चांदी याचा व्यापार जो व्हायचा किंवा शेती जी केली जायची यातून प्रचंड प्रमाणामध्ये नफा हा त्या राजाला व्हायचा आणि हा नफा झाल्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये भरभराटी स्पेनची त्या ठिकाणी होऊ लागली. आता ही स्पेनची भरभराटी पाहून इतर देश देखील त्या ठिकाणी जागे झाले. म्हणजेच त्या ठिकाणी काय झालं की स्पर्धा निर्माण झाली. कशासाठी? आपणही अमेरिका खंडामध्ये वसाहती स्थापन केल्या पाहिजेत, कारण प्रचंड नफा प्राप्त करायचा असेल तर आपल्यालाही या खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन झाल्या पाहिजेत. मग असे देश कोणते होते? तर इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स असे देश त्या ठिकाणी होते, हे आपल्याला सांगता येतं. आता आपण माहिती करून घेऊया ते म्हणजे इंग्लंडची, कारण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की एकंदरीत या स्पेनची माहिती, स्पेननं व्यापार आणि शेतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कशी भरभराटी निर्माण केली हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. आता आपण इंग्लंड या संदर्भामध्ये माहिती करून घेणार आहोत. बघा, इंग्लंडची राणी जी होती ती राणी म्हणजे एलिझाबेथ. आता ही पहिली राणी की ह्या राणीच्या काळामध्ये सागरी मोहीम जी होती त्या सागरी मोहिमेला प्रोत्साहन मिळालं. वसाहती स्थापन करण्यास तिनं प्राधान्य देखील दिलं आणि मग या राणी एलिझाबेथ हिच्या काळामध्ये व्यापारी नफ्याच्या जोडीनं स्वराष्ट्राचं हित हे उद्दिष्ट तिनं वसाहतवादाला जोडलं गेलं. म्हणजेच फक्त व्यापारी दृष्टिकोन हा एवढाच न ठेवता स्वराष्ट्र म्हणजे स्वतःच्या राष्ट्राचं हित हे उद्दिष्ट या राणीनं जोपासलेलं होतं. आता इसवी सन 1496 जॉन कॅबट याला इंग्लंडनं अमेरिकन भूमीवरती वसाहती स्थापन करण्याची परवानगी दिली. कोणाला? जॉन कॅबट. 1496 या अमेरिकेच्या भूमीवरती वसाहती स्थापन करण्याची परवानगी इंग्लंडनं दिली. आता जॉन कॅबट जेव्हा वसाहती निर्माण करण्याची परवानगी मिळाली तेव्हा पहिलं काम त्यानं केलं की अमेरिका खंडाच्या उत्तरेकडं आपली घडी बसवली. अमेरिका खंडाच्या उत्तरेकडे आपली घडी बसविली आणि मग तो त्या उत्तरेकडील भागामध्ये जेम्स नदीच्या काठावरती या ब्रिटिशांनी जेम्सटाऊन ही वसाहत उभारली. इसवी सन 1607 जेम्सटाऊन ही वसाहत त्या ठिकाणी उभारलेली होती. आता ही वसाहत जी काही तिथं निर्माण केलेली होती ह्या वसाहतीलाच म्हणजेच ब्रिटिशांनी जी जेम्सटाऊन ही वसाहत उभारलेली होती त्यालाच पुढं नाव दिलं गेलं व्हर्जिनिया. आता व्हर्जिनिया हा शब्द तुम्हाला 9वी-10वीमध्ये सुद्धा गेलेला आहे, माहिती आहे तुम्हाला, कारण व्हर्जिनिया ही वसाहत अमेरिका खंडातील वसाहत म्हणून पहिली वसाहत म्हणून ओळखली जाते. तर या व्हर्जिनियालाच नाव काय होतं? जेम्सटाऊन
असं त्याचं नाव होतं. आता यानंतर मला तुम्हाला सांगायचं आहे की मग यानंतर या अमेरिकेतील पूर्व किनारी प्रदेशामध्ये जर बघितलं तर हा पूर्व किनारी भाग जो होता तो इंग्लंडपासून ते कॅरोलिनापर्यंतच्या इंग्रजांच्या वसाहती त्या ठिकाणी हळूहळू स्थापन झाल्या. एकंदरीत या जलवाहतुकीचा फायदा त्या ठिकाणी लक्षात आला आणि जलवाहतुकीचा फायदा त्या ठिकाणी घेऊन मालाची वाहतूकसुद्धा केली गेली. पण इंग्लंडनं पहिल्यांदा काय केलं असेल तर जलवाहतुकीतून फायदा झाला हे जरी बरोबर असलं तरी जलवाहतुकी संबंधीचा कायदा देखील केलेला होता. कायदा म्हणजेच नियम आपण ज्याला म्हणतो. आता हा नियम काय होता तर या कायद्यान्वये असं सांगितलं गेलेलं होतं की ही वाहतूक या जलवाहतुकीच्या माध्यमातून जी मालाची वाहतूक आपण करणार आहोत ती फक्त इंग्लंडमधील कंपन्यांनाच मिळेल. आता त्यानंतर जलवाहतुकीचा कायदा का होता हे आपल्याला लक्षात आलं, कारण फक्त मालवाहतूक हे कोणी इंग्लंडमधील कंपनीज त्या ठिकाणी करू शकतील, त्यांनाच तो कारभार त्या ठिकाणी करता येईल. त्यानंतर 1765मध्ये एक कायदा झाला, अत्यंत महत्त्वपूर्ण कायदा होता की हा कायदा स्टॅम्प ड्युटी भरणे. आता स्टॅम्प ड्युटी भरणं हे इंग्लंडनं बंधनकारक केलं. त्यामुळं वस्तूंच्या किमती वाढल्या आणि वस्तूंच्या किमती वाढल्यामुळं त्या ठिकाणी अधिकतम त्या फायदा होऊ लागला. एवढंच नव्हे, स्टॅम्प ॲक्टद्वारे हा लादलेला कर जो होता आणि इंग्लंडनं अमेरिकेतील त्यांच्या वसाहतींवरती घातलेली बंधनं जी होती ही बंधनं म्हणजे ह्या ठिकाणी थोडीफार वेगळी होती. आणि मग व्हर्जिनिया आणि मॅसॅच्युसेट्स ही वसाहत जी होती या वसाहतीतील लोकांनी त्याला विरोध केला आणि मग या मॅसॅच्युसेट्समधील म्हणजेच आपल्याला बोस्टन बंदर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण बोस्टन टी पार्टी हे आता आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आणि याही आधी आपण बोस्टन टी पार्टी समजावून घेतलेला हा घटक झालेला आहे. तरी जाता जाता आता या ठिकाणी मी सांगते की बोस्टन हे शहर आहे आणि हे कुठलं आहे, मॅसॅच्युसेट्समधील हे बोस्टन हे शहर आहे. आणि त्यावेळी या बोस्टन शहरामध्ये 5 मार्च 1770ला ब्रिटिश सैनिकांच्या गोळीबारामध्ये काही लोक मारले गेले. आता बोस्टन शहरामधील लोक गप्प बसतील का? नाही. तर बोस्टनमध्ये हा गोळीबार झाल्यामुळं असंतोष वाढला आणि 1773मध्ये त्या ठिकाणी वसाहतींनी या स्वातंत्र्याची मागणी करण्यास सुरुवात केली. आता मागणी तर सुरू झाली. एकंदरीत ब्रिटिश संसदेनं या अमेरिकेतील वसाहती ज्या आहेत या वसाहतींच्या बाबतीत जर बघितलं तर काय केलं की अमेरिकेतील वसाहतीमध्ये चहा विकण्याची मक्तेदारी जी होती ती ईस्ट इंडिया कंपनीला दिलेली होती. ईस्ट इंडिया कंपनी कोणाची? ब्रिटिशांची. इसवी सन 1600मध्ये ही कंपनी स्थापन झालेली होती. आणि मग या वसाहतीवरती असणारे निर्बंध जे आहेत, बंधनं जे आहेत ते इंग्लंडनं रद्द करावेत आणि वसाहतींना राजकारभार जो आहे हा राजकारभार करण्याची मुभा द्यावी म्हणजे परवानगी द्यावी. आता मी तुम्हाला काय सांगते पहा की ब्रिटिश यांनी ईस्ट इंडिया कंपनीस चहाची मक्तेदारी दिली आणि त्याचबरोबर या ठिकाणी काय सांगितलं की वसाहतीवरील निर्बंध इंग्लंडनं रद्द करावे. हे पहिलं. रद्द म्हणजेच नष्ट करावेत, नाहीसे करावेत. आणि
नंतर होतं की वसाहतवाल्यांना स्वायत्तता द्यावी. स्वायत्तता म्हणजे स्वातंत्र्य द्यावं, त्यांना राजकारभार करण्याचं स्वातंत्र्य द्यावं. एवढंच नव्हे, या वसाहतीतील नागरिक जे आहेत हे नागरिक इथं ह्या सगळ्या मागण्या करू लागले. म्हणजे एकतर बंधनं नाहीशी करावीत, आम्हाला राजकारभार करू द्यावा आणि आम्हाला स्वायत्तता द्यावी. आणि हे इंग्लंडनं त्या ठिकाणी नकार दिला. आता इंग्लंडनं या गोष्टीला नकार दिला म्हणजेच वसाहतीतील लोक त्या ठिकाणी गप्प बसले नाही. वसाहतीतील लोक हा इंग्लंडचा माल जो काही येतो यावरती बहिष्कार टाकण्याचं त्यांनी ठरवलं. आणि मग 1773 या बोस्टन बंदरामध्ये जे जहाज त्या ठिकाणी त्यांचं येत होतं चहाचं, ते त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीकडून हे चहाचं जहाज जे आलेलं होतं 1773 त्या जहाजामध्ये चहाच्या पेट्या होत्या. त्या चहाच्या पेट्या समुद्रात फेकल्या आणि ही जी काही प्रक्रिया आहे यालाच बोस्टन टी पार्टी असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. आणि अशा पद्धतीनं या ब्रिटिशांनी सुद्धा या पार्श्वभूमीवरती ब्रिटिश वसाहतीची सभा त्या ठिकाणी निर्माण केली आणि पहिल्यांदा एक अधिवेशन त्या ठिकाणी घेतलं गेलं. हे अधिवेशन कुठं घेतलं गेलं? आता ही सभा म्हणजे कोणती होती? ब्रिटिश वसाहतीची सभा, तर कॉन्स्टँटिनोपल काँग्रेस असं त्या ठिकाणी ही सभा निर्माण करण्यात आलेली होती. आता ही सभा 1774 घेतली गेली आणि फिलाडेल्फिया इथं या वसाहतीचं अधिवेशन झालं. आता हे अधिवेशन म्हणजे चर्चा. या अधिवेशनामध्ये एकूण 13 ब्रिटिश वसाहती एकत्र आलेले होते. किती आलेले होते? 13 ब्रिटिश वसाहतींचा समावेश होता, एकत्रित आलेले होते. आणि ही सभा 1774 फिलाडेल्फिया हे इथं याचं अधिवेशन होतं. आता या अधिवेशनामध्ये काय झालं तर 2 निर्णय झाले. एक पहिला निर्णय होता तो म्हणजे आयात निर्यात विरोध करणं आणि दुसरं होतं की ब्रिटिश माल वापरू नये. आता यामध्ये ब्रिटनमधील त्या ठिकाणी जो काही माल आहे म्हणजेच त्या ठिकाणी मी तुम्हाला आत्ता सांगितलं की ब्रिटनमधील मालाच्या आयात आणि निर्यातीला हा विरोध केला. म्हणजे आयात निर्यातीला विरोध झाला या अधिवेशनामध्ये. आणि दुसरं म्हणजे ब्रिटिश माल वापरू नये. आता हे समजल्यानंतर पुन्हा या वसाहतीतील वसाहतांविरुद्ध लढा सुरू झाला. आणि मग त्या ठिकाणी 4 जुलै 1776 रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा दस्तऐवज संमत करण्यात आला. कोणता जाहीरनामा? स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा दस्तऐवज संमत करण्यात आला. आणि हा दस्तऐवज कोणी तयार केलेला होता तर थॉमस जेफरसन. कुणी तयार केलेला होता? थॉमस जेफरसन. मग या थॉमस जेफरसन यांनी या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये काय नमूद केलेलं होतं तर याच्यामध्ये 3 हक्क होते की जे हक्क निसर्गसिद्ध आहेत असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. मग ते 3 हक्क कोणते? जीवन जगणं. बघा, प्रत्येकाला आपल्या मतानुसार वागण्याचा हक्क आहे, जीवन जगण्याचा हक्क आहे, म्हणजेच तो निसर्गसिद्ध आहे. एवढंच नव्हे, दुसरं होतं स्वातंत्र्य. प्रत्येकाला त्या ठिकाणी काय आहे? जीवन जगत असताना स्वातंत्र्य देखील आहे. तो त्याच्या मताप्रमाणे तो वागू शकतो, माहिती घेऊ शकतो. हे ते दुसरा हक्क थॉमस जेफरसन यांनी तयार केलेल्या या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं. आणि तिसरं होतं ते म्हणजे आनंद मिळविणे. खऱ्या अर्थानं जीवन जगणं, स्वातंत्र्य आणि आनंद मिळविणं हे मानवाचे निसर्गसिद्ध हक्क या थॉमस जेफरसन यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. यानंतर
ब्रिटिशांच्या माध्यमातून जर बघितलं, ब्रिटिश सैन्य आणि हे 13 वसाहती यांच्यामध्ये लढाया होत राहिल्या आणि शेवटी त्या ठिकाणी या वसाहतीचं प्रमुख जे होते ते प्रमुख म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन हे त्या ठिकाणी होते. जॉर्ज वॉशिंग्टननं इंग्रजांचा पराभव केला. शेवटी लॉर्ड कॉर्नवॉलिस हा कोण होता? इंग्रजांचा त्या ठिकाणी सेनानी होता. तो त्या ठिकाणी शरण आला आणि अमेरिका स्वतंत्र झालं. आता त्यानंतर इंग्रजांचा सेनानी लॉर्ड कॉर्नवॉलिस शरण आला, अमेरिका स्वतंत्र झालं आणि मानवाचे जे निसर्गसिद्ध हक्क आहेत की आत्ताच मी तुम्हाला सांगितलं 3 निसर्गसिद्ध हक्क की कोणते? जीवन जगणं असेल, स्वातंत्र्य असेल आणि आनंद मिळविणं असेल. हे मानवाचे 3 हक्क जर कुणी त्या ठिकाणी नाकारलं तर राजकर्त्यांविरुद्ध लढण्याचा जनतेचा हक्क असतो. हे अमेरिकेनं जगाला दाखवून दिलं. म्हणजेच थोडक्यात काय तर अमेरिकेनं जगाला एक देणगी दिली, मौलिक विचार दिला. कोणता? तर तो म्हणजे राजाविना राज्य. हे अमेरिकेनं जगाला दिलेली एक महत्त्वपूर्ण देणगी हे आपल्याला सांगता येतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला अमेरिका खंडाची माहिती या ठिकाणी मिळते. आता यानंतर थोडंसं आपण या ठिकाणी जो आपल्याला नकाशा दिलेला आहे या नकाशाबाबतीत जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की अमेरिकेच्या ज्या 13 वसाहती स्थापन झालेल्या होत्या त्या 13 वसाहतींचं निरीक्षण आपण या नकाशाच्या माध्यमातून करू शकतो आणि यातून त्या ठिकाणी आपल्याला माहिती होतं की पहिली वसाहत म्हणजे व्हर्जिनिया. ही व्हर्जिनिया वसाहत कुठं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी हे विचारलं जाईल, कारण नकाशाचं वाचन हे 5 मार्कासाठी आपल्याला त्या ठिकाणी आहे. आता इथं हा जो भाग आहे तिथं आपल्याला व्हर्जिनिया ही वसाहत या ठिकाणी पाहायला मिळते. ही पहिली वसाहत. तर अशा पद्धतीनं अनेक गोष्टींचा अभ्यास आपल्याला या माध्यमातून त्या ठिकाणी करता येतो. या 13 वसाहती, यातून अमेरिका खंडाची माहिती, अमेरिका खंडानं राजाविना राज्य हे जगाला दिलेली एक महत्त्वपूर्ण देणगी कशी, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती करून घेता येतात आणि अशा संदर्भामध्ये आपण अमेरिका खंडाची माहिती घेतली. धन्यवाद.